नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ट्रेडिंग म्हणजे काय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. जसं की दोन्हीतला मेन डिफरन्स घेतला तर टाईम म्हणजे ट्रेडिंगमध्ये टाईम खूप कमी असतो आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये टाईम खूप जास्त असतो. जसं की ट्रेडिंग करायचं म्हटलं तर आपल्याला 10-15 मिनटाचा असतं आणि तसं इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप काही टाईम असतो. जर आपण 2 लोक घेतले आणि त्यांच्यात जर 10 किलोमीटरची रेस उडली तर ट्रेडिंगमध्ये खूप कमी टाईम असणार आहे आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये खूप जास्त टाईम असणार आहे. जसं की ट्रेडिंग करताना चार्ट पॅटर्न बघावा लागतो. चार्ट पॅटर्न बघूनच ट्रेडिंग करावं लागतं. तसं इन्व्हेस्टमेंटमध्ये काही नसतं. इन्व्हेस्टमेंट करताना आपण न्यूज बघू शकतो, फ्युचर बघू शकतो बिझनेसचं. तसेच दुसऱ्या प्रकारे आपण कॅन्डलस्टिक पण पाहू शकतो आणि तो बिझनेस कोणता आहे ते पण बघू शकतो. जर कंपनी चांगली असेल तर आपण त्यात गुंतवणूक करू शकतो. तसंच की आता SBIचा आपण जर एखादा शेअर घेतला आणि त्यात आपण इन्व्हेस्टमेंट केली तर तो शेअर 500ला असला आणि तो शेअर 500वरून जर 490ला आला तर आपल्याला कधी ना कधी तर वाटतं तो शेअर वर जाणार. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटमध्ये काहींचा बऱ्याच जणांचा प्रॉफिट होतो. तर शेअरमध्ये ट्रेडिंगमध्ये काय होतं, तो शेअर खाली आला तर आपण प्रॉफिट पण करू शकतो आणि तो शेअर वर गेला तरीही प्रॉफिट करू शकतो. फक्त टाईम खूप कमी असतो. हा मेन डिफरन्स आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ट्रेडिंग म्हणजे आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय फरक आहे. हा टाईमचा मोठा फरक आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण कॅन्डल पॅटर्न आणि कॅन्डल स्टिक्स. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. धन्यवाद.